नमस्कार, मी अजित पल्लव. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता जर तुमचं अकाउंट यापैकी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारनंच घेतलेला हा निर्णय आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता, शेवटची तारीख आहे 22 एप्रिल. त्या अगोदर तुम्हाला हे काम करायचं आहे. आता आपण येथे काही बँकेच्या लिस्ट पाहूयात. त्यामधील 12 बँक अशा आहेत की ज्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल किंवा तुमचं आधार त्या बँकेशी लिंक असेल तर लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारी कोणतीही योजना असेल, तुम्हाला त्या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. आता अशा अनेक लाभार्थी महिला आहेत ज्यांना मार्चपर्यंतचा हप्ता मिळाला, परंतु अशाही महिला आहेत ज्यांना जानेवारीपासून हप्ताच मिळाला नाही. तर ही 12 बँक खाती कोणती आहेत आणि ती बँक खाती आता का चालणार नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. त्याआधी सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडतो परंतु तुम्ही लाईक करायला विसरून जाता, तर लगेच लाईक करून घ्या जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचू शकेल. तर आता आपण सर्वप्रथम 2025 मधील राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत ते आपण पाहूयात, ज्याच्यामध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर येथे पाहू शकता SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा, त्याखाली आहे बँक ऑफ इंडिया. येथे 5 नंबरवर आपण पाहू शकता बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर कॅनरा बँक, नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर खाली इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि त्या खालोखाल सर्वात खाली आहे युको बँक. तर येथे पाहू शकता त्यांनी असं म्हटलं आहे, देअर आर 12 नॅशनलाइज्ड बँक्स इन इंडिया इन 2025 इन्क्लुडिंग स्टेट बँक ऑफ इंडिया. 2025 मधील या सर्वच्या सर्व नॅशनलाइज्ड बँका आहेत. जर तुमचं यापैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला घाबरण्याचं मुळीच कारण नाही, कारण ह्या सर्वच्या सर्व बँका ज्या आहेत त्या नॅशनलाइज आहेत. आता येथे तुम्ही पाहू शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँक. आता बऱ्याच महिलांनी पोस्ट बँकेमध्ये आपलं अकाउंट उघडलेलं आहे, कारण असं होतं त्यावेळेला आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक होताना प्रॉब्लेम होत होते. त्यामुळे बऱ्याचशा महिलांनी सरळ पोस्ट गाठलं, आपले पेपर्स तिथे सबमिट केले आणि त्यामुळे त्यांचं आधार जे आहे ते आपोआप तिथे ॲटोमॅटिकली त्या बँकेच्या बँकेच्या खात्यामध्ये लिंक झालेलं आहे. त्यामुळे जर तुमचं पोस्टामध्ये अकाउंट असेल तरी तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. आता आपणाकडे 12 बँकांची लिस्ट जी आहे ती आलेली आहे. जर तुमचं त्या 12 पैकी कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तर तात्काळ लगेच तुम्हाला त्यामध्ये जाऊन बदल करून घ्यायचा आहे, अन्यथा तुमचे आलेले पैसे देखील जाऊ शकतील. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे, सरकारचे पैसे एकदा येऊन गेले की मात्र पुन्हा येणं शक्य नाही. मग ते गेलेले पैसे तुम्ही कितीही फॉर्म भरा, खटपटी करा, ते गेलेले पैसे, सरकारचे पैसे पुन्हा येणं हे अशक्यातली गोष्ट आहे. आता नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते आपण इथे पाहूयात. इथे तुम्ही पाहू शकता IFSC कोड. तर हा जो इथे कोड आहे तो तुम्हाला इथे दिसतोय, तो प्रत्येक बँकेचा म्हणजे त्यांच्या ब्रँचचा तो कोड असतो, म्हणजेच इंडियन फॅसिलिटी सिस्टम कोड असं त्याला म्हटलं जातं. आता त्यांची पहिली अटच आहे की तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल, खातं असेल, त्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड, फॅसिलिटी कोड जो आहे तो असणे आवश्यक आहे. आता बऱ्याचशा महिलांनी काय केलं आहे तर पतसंस्थांमध्ये आपली खाती उघडलेली आहे आणि त्यांना योजनेचे पैसे आलेले नाही. त्या महिला सर्वच्या सर्व वाट पाहत आहेत की कधी आम्हाला योजनेचे पैसे येणार. तर अशा सर्व भगिनींना विनंती आहे, जर तुमचं पतसंस्थेमध्ये खातं असेल, आता बऱ्याचशा पतसंस्थांनी काय केलं आहे की त्यांची जी सहयोगी बँक आहे, कुठलीही असेल, मग ती देना बँक असेल, अपना बँक असेल, त्या बँकांकडनं पैसे देऊन
IFSC कोड घेतलेला आहे। तर सर्व महिलांना विनंती करतो, जर तुमचं पतसंस्थेमध्ये खातं असेल आणि तेच खातं तुम्ही लाडकी बहीण योजनेला जोडलेलं असेल आणि तुमचं आधारही त्या बँकेशी लिंक असेल, तर लगेचच तुम्ही तुमचं आधार लिंक त्या बँकेतून काढा आणि कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं आधार लिंक करून घ्या। कारण हे पहा, आतापर्यंत तुम्हाला पैसे तर आले नाहीतच, पण पुढे देखील आता जे 2100 रुपये आहेत ते देखील तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे अशा कुठल्याही पतसंस्थेमध्ये तुमचं खातं असेल तर लगेच तिथून काढून तुम्हाला नॅशनलाइज बँकेमध्ये ते जोडून घ्यायचं आहे, तुमचं आधार जे आहे ते। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं खातं कोणत्याही पतसंस्थेमध्ये असो, मग ते नागरी असो, ग्रामीण असो किंवा अर्बन असो, कोणतीही पतसंस्था चालत नाही। आता तुमची कोणतीही सहकारी बँक असेल, मग ती कोणतीही असो, आणि तुम्हाला योजनेचे सर्वचे सर्व हप्ते आलेले असतील, तर तुम्हाला मुळीच काळजी करण्याचं कारण नाही। म्हणजेच ती बँक आपलं काम सुरळीतपणे करत आहे। तर तुमचे पुढचे हप्ते जे आहेत, जे नोव्हेंबरच्या एंडिंगला येणार आहेत, ते देखील तुम्हाला व्यवस्थितपणे मिळून जातील। आता येथे पहा, जर तुम्हाला पहिला आणि दुसरा 2 हप्ते आले असतील, नंतरचे हप्ते आले नसतील, तर समजून जा तुमचा काहीतरी बँकेचा प्रॉब्लेम आहे। लगेच तुमचं लिंक आधार जे आहे तिथून काढून घ्या आणि कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं आधार लिंक करून घ्या। आता बऱ्याच महिलांना नॅशनलाइज बँक म्हणजे काय तेच माहीत नसेल, तर काळजी करू नका, जवळच्या कुठल्याही पोस्टामध्ये जा, पोस्ट बँकेचं अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या। जाते वेळेस तुमचं रेशन कार्ड, फोटो आणि आधार कार्ड घेऊन जा, तुमचं लगेच ते खातं ओपन करून मिळेल। आणि त्याचबरोबरीनं 24 तासामध्ये तुमचं आधार देखील लिंक केलं जाईल, त्यामुळे तुमचे न आलेले पैसे देखील तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील। परंतु आता येथे पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, यापैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचे अकाउंट असेल, मी सुरुवातीला सांगितलं होतं, तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाही। आता आपणाकडे ज्या 12 बँकेची नावं आली आहेत ती आपण आता इथे पाहून घेऊया। यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे आलेले नसणार। आता येथे पहा, देना बँक, विजया बँक, या दोन्ही बँका आता चालणार नाहीत, कारण यांचं मर्जन झालेलं आहे बँक ऑफ बडोदामध्ये। म्हणजेच या दोन्ही बँका ज्या आहेत त्या बँक ऑफ बडोदामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत। म्हणजेच आता बऱ्याच महिलांचं अकाउंट जे आहे ते देना बँक किंवा विजया बँकमध्ये होतं आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी IFSC कोड जो आता तुमच्या पासबुकवर आहे तोच नमूद केला होता लाडकी बहीण योजनेचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरलात तेव्हा। परंतु या बँक आता समाविष्ट झाल्या आहेत तर कुठे, बँक ऑफ बडोदामध्ये। साहजिक आहे, त्यामुळं त्यांचा IFSC कोड जो आहे तो काही उपयोगाचा नाही, तो चेंज झालेला आहे। तर येथे तुमचं अकाउंट असेल तर लगेच जाऊन तुम्हाला तिथून ते अकाउंट बंद करून कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे। आता येथे पहा, सिंडिकेट बँक याचंही मर्जिंग झालेलं आहे कॅनरा बँकेमध्ये, म्हणजे ही देखील बँक चालणार नाही। आता अलाहाबाद बँक, ही बँक झालेली आहे मर्ज इंडियन बँकेशी, म्हणजे ही बँक देखील चालणार नाही। त्यानंतर येथे पहा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, या दोन्ही बँकेचं मर्जन झालेलं आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये, त्यामुळं आता या 2 बँका देखील चालणार नाही। नंतर येथे पहा, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, त्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, त्यानंतर इथे पाहू शकता भारतीय महिला बँक। आता बऱ्याच महिलांनी भारतीय महिला बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे, तर आता या ज्या बँका मी सांगितलेल्या आहेत त्या आता चालणार नाहीत, त्यांचं विलिनीकरण झालं आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। आणि आता या शेवटच्या 2 बँका आहेत, एक आहे आंध्रा बँक आणि दुसरी आहे कॉर्पोरेशन बँक, यांचं विलिनीकरण झालेलं आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये। तर आता या बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर लगेचच तुम्हाला तुमचं आधार सेडिंग जे आहे ते बदलून घ्यायचं आहे। आता तुम्हाला योजनेचे आतापर्यंतचे पैसे आले नसतील तरी, परंतु पुढचे हप्ते जे आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळतील। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, यापैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तुमचं आधार लिंक असेल, तर तिथून सेडिंग, तुमचं आधार सेडिंग काढून घेऊन कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये तुमचं खातं नवीन ओपन करून घ्यायचं आहे। तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती माझ्या सर्व माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा,
तर आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र आवर्जून करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.